या ठिकाणी बोलणार आहे। इथे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमलेल्या माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना सर्वप्रथम माझा मैत्रीपूर्ण जय भीम। दलितांचे उद्धारक, महाप्रज्ञावंत, महाप्रज्ञासूर्य, थोर समाज सुधारक आणि या भारतीय राज्यघटनेचे प्रथम शिल्पकार विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर या 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त या महामानवाला मी त्रिवार अभिवादन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो। मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं। महामानव हे कधीच संपत नसतात, हे अजरामर असतात आणि हे विचारांच्या रूपामध्ये अजरामर असतात। बाबासाहेब आंबेडकर तर संपलेले आहेत, पण त्यांचे विचार आजही अमर आहेत, त्यांचे विचार आजही कायम आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व दिलेलं आहे। राईट, ही खूप मोठी गोष्ट आहे। विचार करा की समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व जर या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी बहाल केलं नसतं तर आज काय परिस्थिती असती। अशा महामानवाचं निधन आजच्या दिवशी झालं। राईट, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला रिझर्वेशन दिलेलं आहे, आरक्षण दिलेलं आहे। राईट, सर्वात जास्त जर उपकार असतील बाबासाहेब आंबेडकरांचे तर ते ओबीसी समाजावरती आहे। राईट, तुम्हाला जर माहिती नसेल तर संविधानामध्ये कलम 340 तुम्ही वाचावं। राईट, त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे। बाबासाहेब आंबेडकर एका जातीचे नाही, एका पंथाचे नाही किंवा एका धर्माचे नाही, तर जे बाबासाहेब आंबेडकर आहेत हे सर्व बहुजनांचे नेते होते। राईट, संपूर्ण बहुजनांचे ते कैवारी होते। सर्व जाती व्यवस्थेविषयी त्यांनी विचार केलेला आहे। ते तेली असो, कुणबी असो, माळी असो, मांग असो, सर्वांचा विचार करून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना एससी, एसटी, ओबीसी, एसबीसी, राईट, एनटी, व्हीजेएनटी आणि मायनॉरिटी मध्ये बसवलेलं आहे। आणि बघा, वामनदादा कर्डक लिहितात बाबासाहेबांविषयी की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते। अरे वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलाचे न्यारेच चोख असते। भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते। आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला एवढंच करायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे 5 लोक आपल्याला समाजामध्ये निर्माण करायचे। आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे 5 लोक हे 500 लोकांच्या बरोबर आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले